भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, SNN न्यूज चैनल में आप सबका स्वागत है। आपके साथ मैं मनु अश्विनी। बहुजन समाज पार्टी की सत्ता हासिल करो संकल्प यात्रा का तुमसर विधानसभा द्वारा सीता सावंगी में किया गया स्वागत। आइए दिखाते हैं हमारे रिपोर्टर विक्रांत की ये रिपोर्ट। बहुजन समाज पार्टी जिंदाबाद जिंदाबाद। बाबा तेरा मिशन अधूरा, बीएसपी करेगी पूरा। बीएसपी की क्या पहचान, नीला झंडा हाथ निशान। बीएसपी की क्या पहचान, नीला झंडा हाथ निशान। कांची तेरी नेक कमाई, तूने सोती कौम जगाई। कांची तेरी नेक कमाई, तूने सोती कौम जगाई। जय भीम का नारा गूंजेगा भारत के कोने कोने में। जय भीम का नारा गूंजेगा भारत के कोने कोने में। नारी के सम्मान में बीएसपी मैदान में, नारी के सम्मान में मायावती मैदान में, नारी के सम्मान में मायावती मैदान में। त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही सत्ता संघर्ष रॅली काढलेली आहे। तर या सत्ता संघर्ष रॅलीला संबोधित करणार आहेत बहुजन समाज पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ता, वरिष्ठ पदाधिकारी महेश बारवे सर। त्यांना विनंती करते की ते आपल्याला प्रबोधित करतील। समाज पार्टी जिल्हा भंडारा तर्फे सत्ता प्राप्ती संकल्प यात्रा हे उद्देश घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच देशात सुद्धा ही यात्रा निघालेली आहे। त्याच निमित्तानं भंडारा जिल्ह्यात सुद्धा भंडारा तसेच भंडारा विधानसभा तसेच साकोली विधानसभा त्याचसोबत तुमसर विधानसभा इथे मोहाडी तालुक्यामध्ये वरठी इथे पोहोचलेली आहे। आम्ही वरठी ग्रामवासी तर्फे यांचे आलेले सर्व पदाधिकारी माननीय चंद्रमणी गोंडाने सर, जिल्हा प्रभारी तसेच जिल्हाध्यक्ष पामेंद्रजी मोडघरे, आमची हेमाताई गजबिये जिल्हा महिला उपाध्यक्ष इथे पोहोचलेले आहेत। आम्ही वरठी ग्रामपंचायत तर्फे तसेच वरठी जिल्हा परिषद क्षेत्रातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो। आपल्याला माहित असेल की आज 15 मार्च आहे आणि आज मान्यवर साहेब कांशीराम साहेब यांची जयंती आहे। त्याच निमित्तानं त्यांनी संपूर्ण जिल्हाभर भंडारा जिल्हा पिंजून काढून आज इथे शेवट म्हणून वरठी येथे पोहोचलेले आहेत। मान्यवर साहेब कांशीराम यांचे जन्मदिनानिमित्त वरठी येथे पोहोचलेले आहेत। आम्ही सर्व कार्यकर्ते इथे त्यांची आतुरतेने मगाशी खूप वेळेपासून वाट बघत होतो। त्यांनी संपूर्ण जिल्हा संपवून आज इथे आले आहेत। आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत केलं। त्याच निमित्तानं मला 2 शब्द बोलण्याची इथे अनुमती दिली, त्या निमित्त मी त्यांना धन्यवाद करतो। 15 मार्च 1934 मान्यवर साहेब कांशीराम यांचा जन्म झालेला आहे। आज त्यांचे संकल्प हेच आहे की भारत देशामध्ये बहुजनांची सत्ता आली पाहिजे आणि त्यांनी म्हणूनच सत्ता संघर्ष म्हणून 1984 14 एप्रिल 1984 बहुजन समाज पार्टीची निर्मिती केली आणि उद्दिष्ट एक मात्र होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले मताचे अधिकार प्रत्येक मतदाता हा कसा समाजाकरिता आपल्या सत्ता प्राप्ती करू शकतो। त्या निमित्ताने त्यांना मताचे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिक परिश्रम करून एक मताचा अधिकार आणून दिला। परंतु आज जी दुर्दशा बहुजन समाजाची आहे तो एक मत आपण आपल्या सत्ता प्राप्तीसाठी न करता आपण मात्र आपल्या स्वार्थपूर्तीसाठी करत आहोत हे आपल्याला माहीत असेल। म्हणून भारतामध्ये आधी काँग्रेस पार्टी त्यानंतर भारतीय जनता पार्टी यांची सतत 75 वर्ष आपण यांची गुलामगिरी झेलत आहोत आणि त्या गुलामगिरीला झटकारण्यासाठी बहुजन समाज पार्टी इथेच आपण आपला बहुजन समाज सुरक्षित असू शकते, त्यांच्या मतदान सुरक्षित असू शकते। त्याच संकल्प घेऊन आपण आज भंडारा जिल्ह्यामध्ये ही रॅली इथे पोहोचलेली आहे। सर्व बहुजनांना या रॅलीनिमित्त हेच संदेश देत आहोत आणि विनंती करत आहोत की त्यांनी सत्ता प्राप्ती करावी आणि आपली
स्वतःची सत्ता प्राप्ती करून आपले जे हक्क आहेत ते स्वतः मिळवून घ्यावे, ह्या उद्देशानं बहुजन समाज पार्टीतर्फे ही रॅली काढण्यात आलेली आहे. मी सर्व बहुजन समाज तसेच कोर्टी ग्रामवासियांना विनंती करेन की आपण आजपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला मतदान करत आलो आहोत आणि बहुजन समाज पार्टीला सुद्धा कोर्टी ग्रामपंचायतमध्ये भरघोस हत्तीला मतदान मिळतो. त्याचप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा लोकसभेमध्ये आपण आपली सत्ता प्राप्ती करून दिल्लीला कूच करून बहन मायावती यांना प्रधानमंत्री बनवावे हीच आम्ही आपल्या बहुजन समाज पार्टीतर्फे एक विनंती करून ही संकल्प यात्रेची सांगता इथे करत